रात्रीच्या वेळी हॉटेल मालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावणारे 3 आरोपी मुंबई येथून ताब्यात। हॉटेल बंद करून घरी जाणाऱ्या 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी गोवंडीतून बेड्या ठोकल्या आहेत। 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री रामबाग परिसरात सीजी राजन यांच्या गळ्यातील 7 लाख रुपये किमतीची 10 तोळ्यांची सोन्याची साखळी या त्रिकुटाने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता। घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपींचा मुंब्रा ते मुंबईपर्यंत माग काढला। गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोवंडीतील बैगनवाडी परिसरात सापळा रचून दिलनवाज अन्सारी, रिजवान खान आणि शाहरुख शेख या तिघांना अटक केली। या तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। कल्याण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी PSI मडके आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि यांनी मुंब्र्यापर्यंत सर्व CCTVची पाहणी केली आणि त्याच्यातून तांत्रिक तपासामधून हे आरोपी त्यांनी मुंबईचे असल्याचे निष्पन्न केले आणि त्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, मान्य न्यायालयात हजर केले आणि जवळपास त्यांच्याकडनं 6,76,000 वजनाचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। ह्या गुन्ह्याची व्याप्ती थोडी मोठी होती, फार जास्त आम्हाला CCTVची पडताळणी करावी लागली। याच्यात मुंबईपर्यंत आम्ही माहिती घेत मुंबईपर्यंत पोहोचलो आणि तेव्हा ह्या तिघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। रात्रीच्या वेळी हॉटेल मालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावणारे 3 आरोपी मुंबई येथून ताब्यात। हॉटेल बंद करून घरी जाणाऱ्या 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी गोवंडीतून बेड्या ठोकल्या आहेत। 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री रामबाग परिसरात सीजी राजन यांच्या गळ्यातील 7 लाख रुपये किमतीची 10 तोळ्यांची सोन्याची साखळी या त्रिकुटाने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता। घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजचा आधार घेत आरोपींचा मुंब्रा ते मुंबईपर्यंत माग काढला। गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोवंडीतील बैगनवाडी परिसरात सापळा रचून दिलनवाज अन्सारी, रिजवान खान आणि शाहरुख शेख या तिघांना अटक केली। या तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। कल्याण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी PSI मडके आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि यांनी मुंब्र्यापर्यंत सर्व CCTVची पाहणी केली आणि त्याच्यातून तांत्रिक तपासामधून हे आरोपी त्यांनी मुंबईचे असल्याचे निष्पन्न केले आणि त्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, मान्य न्यायालयात हजर केले आणि जवळपास त्यांच्याकडनं 6,76,000 वजनाचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। ह्या गुन्ह्याची व्याप्ती थोडी मोठी होती, फार जास्त आम्हाला CCTVची पडताळणी करावी लागली। याच्यात मुंबईपर्यंत आम्ही माहिती घेत मुंबईपर्यंत पोहोचलो आणि तेव्हा ह्या तिघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।